केवढी दया असते. एक साधू गंगेवरती आंघोळ करत होते आणि आंघोळ करत असताना एक विंचूचं पिलू त्यांना असं पाण्यामधून वाहत जाताना दिसतं. तेव्हा त्या साधू त्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी आपल्या हातावरती घेतात. जसं त्या पिल्लाला ते साधू हातावरती घेतात तसं ते पिल्लू काय करतं, त्यांना दंश करतं. बोलून चालून ते कायचं पिल्लू होतं, विंचवाचं. जसं ते साधू हातावरती घेतात तसं ते पिल्लू त्यांना दंश करतं आणि ते वेदना होतात म्हणून हात झटकतात. तसं ते पिल्लू परत पाण्यामध्ये पडतं. पाण्यामध्ये पडतं. परत ते साधू त्याला वाचवण्यासाठी हातावरती घेतात. परत ते पिल्लू त्यांना दंश करतं. परत ते साधू हात झटकतात. परत ते पाण्यामध्ये पडतं. असं अनेक वेळा होतं. तेव्हा बाजूला एक सद्गृहस्थ उभा होता. तो सद्गृहस्थ म्हणतो, बाबा अहो कधीपासून तुम्ही त्या विंचवाच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते पिल्लू तुम्हाला दंश करत आहे. जाऊ दे ना, मेला तर मेला, आपल्याला काय करायचं त्याच्यावरून. तेव्हा ते बाबा खूप छान उत्तर देतात. ते म्हणतात, अरे ते 60 ग्रॅमचा असून त्याचा वाचवण्याचा गुणधर्म सोडत नाही, त्याचा चावण्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी 60 किलोचा असून त्याचा वाचवण्याचा गुणधर्म का सोडू. विठ्ठल विठ्ठल.